शिवरायांच्या जन्मापूर्वी 5 सुलतानी सतत थया नाचत होत्या आणि अशात मासाहेब जाऊनी शहाजीराजांच्या सामन्यावरून पुण्यात आल्या. बाळ शिवराजांना घेऊन पुण्यात आल्या. पुण्यात राहू लागल्या. पेचराग झालं हे पुणे होतं आणि अशात मासाहेब जाऊ राहू लागल्या. आणि राहत असताना मासाहेब जाऊना कुठेतरी वाटत होतं शेतकरी पण राजा सुखी नव्हता. आणि एवढंच नसून विनाकारण अब्रू एखाद्या स्त्रीची एखाद्या महिलेची लुटली जायची आणि वेशीवरती चांगलं जावं. शेतकरी पण राजा सुखी नव्हता. शेतात आलेलं धान्य घरात येत नव्हतं. घरात आलेलं धान्य पोटात जात नव्हतं आणि पोटात गेलं ना तर ते पचत नव्हतं. कारण केव्हा केव्हा या गणिम्यांच्या तलवारीचा घाम माझ्यावर बसेल याचा भरोसा नव्हता. आणि अशात मासाहेब जाऊ घडवत होत्या शिवरायांना. मातीमधील रोवलेलं प्रहार काढून गुलाबीच्या छटावर वार करून मासाहेब जाऊन आपल्या बाळास उभं केलं. कशासाठी तर स्वराज्यासाठी. मग स्वराज्य म्हणजे काय? अरे स्वराज्य म्हटलं तरी बस हाता पायाच्या खांडोळ्या हव्यात. रयत जुलमात बुडून जावी. अभिनीच्या लत्तरे बेशीला टांगले जावेत. आणि अशात मासाहेब जिजाऊंना छत्रपतींना घडवायचं होतं. पण छत्रपतींना घडवणारी मासाहेब जाऊ होती. प्रश्न निर्माण होतो माझ्या माता भगिनींनो, आज आपल्याला जिजाऊ होण्याची पात्रता उरली आहे का? आज आपण आपल्या पोरांना संस्कार नावाचा शब्द आपल्याला रुजवत आहोत का? मासाहेब जिजाऊंनी संस्कार पेरवलं होतं मग राज्य घडले होते. पण आजची वस्तुस्थिती तर अशी झाली आहे की 60 ते 70 वयोगटातील वयस्करांनी जावं तेवढ्यात. कशासाठी? हरिपाठ आणि काकड्या करण्यासाठी. 40 ते 50 साठी पुरुष असतील तर हे गावातल्या राजकारणाच्या मागे पुढे करणार. स्त्री असेल तर माझ्या नवऱ्याची बायको तुझ्या जीव घालला आणि माझी तुझी रेशीम गाठी. त्या टीव्हीच्या मालिकेमध्ये आमच्या आया त्या जन्म झाले. आता आले 30 ते 40 असेल हे व्हॉट्सअपचे ग्रुप चालवण्यात व्यस्त, व्हॉट्सअपचे स्टेटस बघण्यात व्यस्त. आणि स्त्री असेल तर हे मात्र आता फक्त आणि फक्त टीव्हीच्या धारावाहिक मध्ये आपण घेऊन आहोत. आता आले तरुण बांधवांनो, 19 ते 25 वर्ष माझ्या तरुण बांधवांनो, आमचं असं चालू आहे तो तिचा तर ती त्याची. मग बाबा तुझा कोण? अरे काय पेन्शन झालंय आपण पण कशात हेच आपल्याला कळत नाहीये. मग झालंय काय? नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञान दीप लावत की अशा विचारांचं देवाणघेवाण करणारे कुठे आज आपल्याला संत श्रेष्ठ नामदेव महाराज दिसत नाहीये. पण आवाज सुवर्णदेवी तुला याची शपथ आहे असं म्हणणारे भर मात्र चौकात दिसतात. अरे अगर मैं इश्क में निकला चाहूं तो इन्कलाब लिख जाता हूं असं म्हणणारे भर मात्र आज कुठे दिसत नाहीये. पण तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती असं म्हणणारे भर मात्र आज कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये कॅफेमध्ये क्लबमध्ये